मैदानामध्ये पाठवायचे आहे आणि सागर क्रिकेट क्लब दिवाळे परेश कोळे संपूर्ण टीम आपलं क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवायचं आहे. मॅच लगेचच चालू केली जाईल याची नोंद घ्या. माझ्या समवेत समालोचकाची भूमिका गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते राहुल शिरसाट, अर्थातच माझा परम मित्र आहे, तसं देखील मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. अतिशय चांगला आवाज त्याचा पाहायला मिळतो. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये चांगलं समालोचनामध्ये चांगली भरारी आपल्याला राहुलची पाहायला मिळते आणि त्याचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. तर चला लगेचच विनंती आहे पंच नयन लगेचच मॅच चालू करून घ्यायची आहे. श्री गणेश मेटपाडा आपली सलामीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा, कारण सागर क्रिकेट क्लब दिवाळे संघाचे सर्वच खेळाडू क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपल्याला विनंती आहे, आपण सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवायची आहे. प्लीज रिक्वेस्ट. चला लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये श्री गणेश मेटपाडा संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानामध्ये. तर स्ट्राइक एंडवर आहे फलंदाज ओमकार आणि नॉन स्ट्राइक एंडकडे आहे कंकेश. हे 2 खेळाडू मैदानामध्ये श्री गणेश मेटपाडा संघाच्या माध्यमातून. तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी इथे सज्ज होतोय. अर्थातच परेश कोळी सागर क्रिकेट क्लब दिवाळे संघाचा जर विचार केला तर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत खेळाडू. नयन कोळी चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्यानंतर विकी मुंबईकर मात्र चांगलं प्रदर्शन संपूर्ण नवीन टेनिस क्रिकेटमध्ये करून दाखवतोय. तर पंचांची भूमिका नयन कोळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानात. तर 40+ वेगवान गोलंदाज सुधीर कोळी यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. अतिशय चांगलं आयोजन, अतिशय चांगलं नियोजन, एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सागर क्रिकेट क्लब दिवाळे यांच्या माध्यमातून हे आयोजन अतिशय चांगलं आयोजन, अतिशय दर्जेदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मॅच मात्र लगेचच चालू करायची आहे अशी विनंती आहे पंचांना, कारण आजच्या दिवसामध्ये 1-2 सामने एक्स्ट्रा आहेत आणि ते सामने अतिशय चांगल्या रीतीने संपन्न व्हावेत यासाठी तुमच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे. तर लगेचच परेश नयन आपण मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज वापरण्यात येतील, 1 षटक हे पॉवर प्लेचं षटक तुम्हाला मिळेल. त्या बाबींची नोंद आपण घ्यायची आहे. व्यक्ती पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला पॉवर प्लेचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. परेश कोळी स्ट्राइक एंडवर आहे ओमकार, नॉन स्ट्राइक एंडकडे आहे कंकेश. अशी श्री गणेश मेटपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. इथे आखूड पद्धतीचा चेंडू, पहिल्या चेंडूवर चांगला फटका, झेल कदाचित सुटला असावा. विजेंद्रच्या माध्यमातून झेल सुटतोय. 1 धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. धावांचा श्री गणेश होतोय, धावफलकाचं दार इथे उघडलं जात आहे, धावांचं अकाउंट इथे ओपन होत आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आयोजनाचा जर विचार केला अतिशय चांगलं आयोजन, अतिशय दर्जेदार असं नियोजन पाहायला मिळत आहे. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर माझे मित्र आणि अर्थातच नेरूळ गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व सिद्धेश म्हात्रे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. माझे चांगले मित्र आहेत आणि आज खास करून सागर क्रिकेट क्लब दिवाळेच्या आयोजनामध्ये त्यांची उपस्थिती आहे. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 2 धावा, यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा होता उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू अवंतर चेंडू म्हणून पंच घोषित करतात. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकले जाते. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना उंचभरा असा गोलंदाज, यावेळेस बॅक फुटर जाऊन मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना दिसत नाही. पंचांचा इशारा येतो एका धावेचा. 1 धाव इथे जरूर मिळते. या एका धावेनिशी धावसंख्येमध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती
थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि या मर्यादित क्रिकेटमध्ये एका एका धावेनं धावफलक पुढे सरकले जाते. धावसंख्या 4. यावेळी चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. नयनची फेकी दर्जेदार आहे, तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते. एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेकी चांगली आहे आणि बॅकअप देखील तितकंच चांगलं. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वरती. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांचा सामना मैदानामध्ये संपन्न होत असताना पहिलं षटक टाकतोय परेश. चांगली गोलंदाजी करून दाखवतोय. स्ट्राईक एंडवर आहे कंकेश. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. 1 बाउन्स, 2 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातो. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत आणि बघता बघता तिसरी धाव देखील चित्त्याच्या चपळाईने चोरली जाते. या 3 धावांनिशी धावसंख्येमध्ये वाढ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. परेश कोळी पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका कार्पेटच्या सहारे. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. कदाचित चेंडू हा निसटला असता तर 4 धावा लगेचच मिळाल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक पहिलं इथं पूर्ण झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांचा हा सामना मैदानामध्ये रंगत असताना पहिलं षटक होतं परेश कोळीचं. पहिलं षटक संपन्न होत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा ही चांगली गोलंदाजी मानली जाईल. कारण नवी टेनिस क्रिकेटचा जर विचार केला, या स्पर्धेमध्ये टेनिसचे चेंडू वापरले जातात आणि पहिल्या षटकामध्ये 9-10 पॉवर प्लेच्या षटकात जर तुम्ही धावा खर्च करत असाल तर एक चांगला गोलंदाज म्हणून तुमच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज संजय. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. संजय कोळी, नक्कीच या गोलंदाजाचं मी कौतुक करेल कारण कित्येक वर्ष झालं सागर क्रिकेट क्लब दिवाळे संघाच्या गोलंदाजीमध्ये एक हक्काचा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी आणि योग्य कॉन्सन्ट्रेटचा मारा या गोलंदाजाची खासियत आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. वय वर्ष 42 आहे आणि 42व्या वर्षामध्ये देखील आज चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जात आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. गुडलँड स्पॉटवरून उसळी पाहायला मिळते आणि फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाहीये, बीट केलं जात आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र फटका चांगला. बॅटच्या मिडलमध्ये जसा चेंडू आला तर चेंडूवरती मोहर लागली होती षटकाराची. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा खणखणीत प्रहार. षटकार. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. बिनगडी बाद 15 धाव फलकावरती. आखूड पद्धतीचा चेंडू होता. आखूड पद्धतीचा चेंडू हा नेहमीच मेजवानीचं स्वरूप राहिलंय आणि त्या मेजवानीला कबूल केलं. बॅकफुटवर गेला, जागा बनवली आणि स्कोअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू टोलवला. 6 धावा ओमकारच्या खात्यामध्ये जमा होतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. लॉस ऑफ 0 विकेट्स. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, कारण एक मजा व गोलंदाज आहे. कारण आपण जर पाहिलं संजय कोळी कित्येक वर्ष पाहतोय मी सागर क्रिकेट क्लब दिवाळेमध्ये गोलंदाजी करत असताना एक निर्णायक षटक टाकण्याची भूमिका त्यांची नेहमीच असते. चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली. पंचांनी दाद उचलली. पंच कळवतात. डाव्या हस्तीच्या बाहेर चेंडू चाललाय. अवंतर धावेने धावफलकामध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या 16. 16 धावा धावफलकावरती. एका धावेने धावफलक पुढे सरकताना दिसतंय श्री गणेश मेटपाडा संघाचा. यावेळेस फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये आणि व्हीके मुंबईकरच्या हातून झेल सुटणं कठीण. अप्रतिम झेल आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला मोठा मासा जाळ्यामध्ये अडकतोय. फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकारला इथे परतावं लागतंय. तर संघाची धावसंख्या 16. 16 धावा धावफलकावरती. पहिला हादरा संघाला बसला. अर्थातच ओमकार परतल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जाईल. चेंडूची फेकी होईल.
अर्थातच विक्की मुंबईकरचे वडील बळीरामजी मुंबईकर यांचं मैदानामध्ये आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत करतोय. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे विक्की आणि अर्थातच त्याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे वडील आज इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. बळीरामजी मुंबईकर आपण मंचावरती आपलं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. अर्थातच एक फास्टर बॉलर होते आणि आज जरूर त्यांचा मुलगा नेमबे टेनिस क्रिकेट जगतामध्ये चांगलं नाव कमवतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झाल्यानंतर 18 धावा धावफलकावरती. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती पोहोचवतोय. श्री गणेश मेटपाडा विरुद्ध सागर क्रिकेट क्लब दिवाळे या दोन संघांच्या दरम्यान लागलेली मॅच मैदानामध्ये अर्थातच टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सागर क्रिकेट क्लब दिवाळे या संघाने आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे श्री गणेश मेटपाडा या संघाला. फलंदाजी करत असताना एक गडी ओमकार बाद झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाजीसाठी स्वतः विक्की मुंबईकर, तर स्ट्राईकवर आहे नवीन फलंदाज विदेश. चला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस आजच्या दिवसात शिल्लक आहेत, तर तुमच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळेस आखूड पद्धतीचा चेंडू, बॅटच्या मिडलमध्ये येणारा फटका, चेंडू हवेमध्ये होता. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. झेल सुटला, फलंदाजाला जीवदान मिळालं आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड झालेला आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा बॅकफुटवर गेला झेल होता परंतु झेल निसटला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होतं. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते सागर क्रिकेट क्लब दिवाळे यांच्या माध्यमातून. अर्थातच जॉन्टी कोळू असतील, परेश कोळू असतील, त्यानंतर विजेंद्र कोळू असतील, त्यांचे सर्व सहकारी नयन कोळू असतील, प्रतीक कोळू असतील, सर्वांचं सहकार्य आणि त्यानंतर इतकी चांगली क्रिकेटची स्पर्धा आज आपण या मैदानावर पाहतोय. संघाची धावसंख्या 20 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, गेम थोडासा स्पीडअप करायचा आहे. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या खेळाडूंना थोडासा स्पीडअप करा गेम. अर्थातच सेमीफायनल फायनल या 2 मॅचेस आज एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे आपल्याला रिक्वेस्ट आहे जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. पंच खास करून आपण थोडीशी ताकीद द्यायची खेळाडूंना. गोलंदाज सजवतो विक्की, यावेळेस सुंदर गोलंदाजी, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा उंची पाहायला मिळते, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर लगावला होता, कदाचित झेल झाला असता. कॅच सुटली, 2 धावा मिळाल्या आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी विक्कीची पाहायला मिळते. दुसरा चेंडू निर्धाव आहे. यावेळेस फुल टॉस, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. इथे देखील झेल सुटलाय. पहा तुम्ही खराब प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सातत्याने झेल सुटतोय परंतु धावचीच्या रूपामध्ये विक्कीने थोडीशी हुशारी दाखवली आणि यष्टांचा वेध घेतला. फलंदाज बाद होतोय विदेशला परतापता लागतोय. पहिला हादरा ओमकार तर दुसरा हादरा संघाला बसतोय विदेशच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या 21. नवीन बॅट्समन मैदानामध्ये. अर्थातच श्री गणेश मेटपाडा या संघामध्ये विघ्नेश घरत देखील आहे, तो देखील आपल्याला खेळताना दिसू शकतो कारण एक चांगला फलंदाज आहे. ज्यावेळेस मी DPL दिवाळी प्रीमियर लीगचे समालोचन करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस पहिली 50 त्या खेळाडूने साकारली होती. आणि धावचित रूपात फलंदाज इथे बाद होतोय. संघाची धावसंख्या 22. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सूरज. कशा प्रकारचं प्रदर्शन करून दाखवेल सूरज आपल्या संघासाठी कारण सागर क्रिकेट दिवाळी संघ एक मजबूत संघ आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पंचांचा इशारा तो एका धावेचा. बॅटची एज घेतली जाते. 22च्या रूपात एक धाव इथे मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत.
यावेळेस आखूड पद्धतीचा चेंडू, फटका चांगला आहे, फटका जबरदस्त आहे, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातोय. आखूड पद्धतीचा चेंडू होता, कंकेशने ओळखलं आणि सरळ भिरकावून दिला चेंडू. 6 धावांसाठी आकडा फटका येतोय. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं अजयच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 इथं पूर्ण होतोय. 3 ओव्हरचा खेळ इथं समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 वरती. चला पंच, थोडासा गेम स्पीडअप करायचा आहे. आज 2-3 मॅच एक्स्ट्रा आहेत. 1 ओव्हर बाकी आहे अजून. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा प्लीज. पहिली वॉर्निंग दिले याच दिवाळी संघाला. बघा किती चांगली पंचगिरी आहे नाईनच्या माध्यमातून. नियम हे सर्वांना सारखे असतील. जरी घरचा संघ असला तरी देखील रूल्स टू रूल्स, अर्थातच सांगितलंय. पहिली वॉर्निंग आहे तुम्हाला, तुम्ही घाई करा आणि आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचे 6 चेंडू असतील. पहिला चेंडू अजय टाकण्यासाठी सज्ज होतोय. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस मात्र चूक होत नाहीये. सुंदर झेल टिपते विकी आणि फलंदाज कंकेश बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या 30 वर तिसरा हादरा. तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहे विघ्नेश घरत. अर्थातच DPLची जी पर्व पहिलं झालं होतं त्यामध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू आता मैदानामध्ये येतोय. पाहिजे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करून दाखवेल. यावेळेस फटका चांगला आहे, फटका फसलाय, परंतु ऑनसाइडच्या दिशेने चेंडू चालला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. नयन चेंडूची फेकी होते. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच होतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश मिळते. धावसंख्येमध्ये 2 धावांची वाढ होते. संघाची धावसंख्या 32 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक. पाहायचं येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन असेल मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी, परंतु पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल, खराब मारा, उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू जातोय. पंचांची भूमिका खरंच कौतुक करावं लागेल. नयन कोळी यांचं अतिशय चांगली पंचगिरी करून दाखवतायत. घरचा संघ जरी असला तरी देखील रूल्स हे सर्वांसाठी सारखे आहेत हे दाखवून देताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील. यावेळेस देखील चेंडू सोडून दिलाय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येत नाही. एखादा यष्टांच्या वरून चेंडू गेलेला आहे. थोडासा शफल झाला होता बॅट्समन आणि तेच पंचांनी पाहिलं. यष्टांच्या वरून चेंडू चालला. हा चेंडू निर्धाव होतो. संघाची धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती. यावेळेस चांगला फटका, बॅटच्या मिडल मध्ये येणारा चेंडू सरळ जातो सीमारेषे बाहेर. टॉस का बॉसच्या मंचाला दिलेली ही सलामी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांनीशी षटकार. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 39 धावा धाव फलकावरती. चांगला फटका होता. बॅक फुटवर गेला, बॅटच्या मिडल मध्ये घेतलं आणि सरळ चेंडू भिरकावून दिला. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार सूरजच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. मिडविकेट रिजनला चेंडू चालला. तिथे नयन धावतोय. यावेळेस मात्र चेंडू मिळत नाहीये. षटकारानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. संघाची धावसंख्या 43 एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. अर्थातच श्री गणेश मेटपाडा संघ. क्रिकेट आहे टिपू सर, आपण जर बघितलं क्रिकेटमध्ये असं आतापर्यंत कुठलंही असं टार्गेट सेट झालेलं नाही की ते तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकेल. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. टार्गेट जर बघितलं आतापर्यंत एक चांगलं टार्गेट उभारण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे श्री गणेश मेटपाडा या संघाला. संघाची धावसंख्या 43. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज इथे बाद होतोय. तर 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे
43 आणि टार्गेट आहे 44 धावांचं. लक्ष आहे 44 धावांचं. 24 चेंडूंमध्ये तुम्हाला 44 धावा काढायच्या आहेत. अर्थातच कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि क्रिकेटमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला शिस्तीचं पालन करायचं आहे. लाईनअप करतच आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि मैदानामध्ये उतरताना लाईनअप करूनच आपल्याला फिल्डिंगसाठी देखील मैदानात यायचं, याची नोंद घ्या. चला शिस्त आणि लगेचच थोडीशी घाई करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. लाईनअपमध्ये आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आणि मेटपाडा संघ आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील लाईनअपमध्येच मैदानामध्ये उतरा. लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. दिवाळे संघ मैदानाच्या बाहेर लवकर या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवा. तर चला लगेचच सागर क्रिकेट क्लब दिवाळे संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. चला लवकरात लवकर. विजेंद्र आणि विकी चला लवकरात लवकर मैदानामध्ये. नयन आणि विजेंद्र चला घाई करा. 24 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. धावा तुम्हाला कंपल्सरी काढाव्या लागतील. नयन कोळी आपल्या लेफ्ट साईडला ते क्रिकेट इज लाईफ लिहिले, तिथे जी मुलं बसले त्यांना प्लीज विनंती तिथून उठा, कारण तिकडे चेंडू लागल्यानंतर धावून धावा काढायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, क्रिकेट इज लाईफ चा जे लिहिलेलं आहे तिथे जी मुलं बसलेत भिंतीच्या कोपऱ्याला त्यांना विनंती तिथून उठा, कारण तिथे जर चेंडू लागला तर धावा धावून काढायच्या आहेत. त्यामुळे रिक्वेस्ट आहे आपल्याला थोडंसं सहकार्य करा तुमच्या माध्यमातून प्लीज. हां तर चला लगेचच मॅच इथे स्टार्ट होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये विजेंद्र कोळी आणि त्याला साथ देण्यासाठी नयन कोळी हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. टार्गेट आहे 24 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष, 44 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. धावा तुम्हाला कंपल्सरी काढाव्या लागतील अशी नोंद घ्या. तर मॅच इथे चालू होते. पहिली धाव इथे फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळी बैठाफट कसा जमण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांचा इशारा येतो. 2200 रुपयात एक धाव जरूर मिळते. धावसंख्येमध्ये वाढत आहे संघाची धावसंख्या 2 धाव फलकावरती. आपण टार्गेटचा जर विचार केला तर जवळजवळ टार्गेट आहे 44 धावांचं लक्ष आहे, 44 धावांचं. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज सज्ज होईल पहिल्या षटक टाकण्यासाठी कंकेश.
यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये. एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. एका धाब्याने धाव फलक पुढे सरकत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 वरती. 3 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अतिशय चांगलं आयोजन, अतिशय चांगलं नियोजन, अतिशय शिस्तबद्ध अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सागर क्रिकेट क्लब दिपाळ यांच्या माध्यमातून 44 धावांचं लक्ष्य, 44 धावांचं टार्गेट सर करत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या भागाला चेंडू लागतो. चेंडूची फेकी होते. तत्पूर्वी एक धाव चित्ताच्या चपळाईने कंप्लीट केली जाते. या एका धावेनेची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 वरती. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 5. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागला त्या म्हणजे 5. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर फक्त 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी करून दाखवले कंकेशने. अर्थातच 18 चेंडू आणि विजयासाठी जवळजवळ अजून 39 धावांची गरज आहे. 13चा रन रेट आहे. 13ची सरासरी आहे. परंतु क्षमता आहे. अजून विकी मुंबईकर पवेलियन मध्ये बसलेला आहे. त्यानंतर विजेंद्र कोवळे आहे. त्यानंतर नयन मैदानामध्ये आहे. तर धावा होऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे. अनिश्चितने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न फसलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगत आहे ते पार पडते. गोलंदाजी मार्कवर पण पाहतो विदेश. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट विजेंद्र साडी. यावेळेस फुलटॉस होता. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. 3 यष्ट्यांच्या मधोमध घावतोय आणि अर्थातच पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला मोठा मासा जाळ्यामध्ये. फलंदाज विजेंद्र कोहली बॅक टू द पवेलियन. खरा क्रिकेट मी म्हणेन, कारण बघितलं टिपू सर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर थोडासा शफल झाला होता. या चेंडूला जर बॅटच्या मिडलमध्ये फक्त घेतला असतं तर 6 धावा जरूर मिळाल्या असत्या. परंतु चेंडू बोले पहिली फिरली गेली आणि चेंडू थोड्या वेळाने पायावर आदळला आणि त्याच मोबदल्यात फलंदाजाला ते परतावं लागलं. पहिला हादरा संघाला बसतोय. नवीन बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये विकी मुंबईकर. आता तर ज्या खेळाडूने सागर क्रिकेट दिवाळे संघाचं क्रिकेटचं समीकरण बदलून टाकलं तोच खेळाडू मैदानामध्ये जातोय. कारण तुर्बाच्या मैदानावर अतिशय चांगली फलंदाजी, जवळजवळ 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्या मैदानावर या खेळाडूने लगवले. त्यानंतर 10 चेंडूमध्ये 49 धावांची स्फोटक खेळी त्या टुर्नामेंटमध्ये साकारली. त्यानंतर जर पाहिलं रामलीला मैदानावर देखील अप्रतिम कामगिरी या खेळाडूने केली. खूप आशा असतील ज्या खेळाडूकडून तोच खेळाडू मैदानामध्ये जातो विकी मुंबईकर. आता मात्र संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. अप्रतिम गोलंदाजी विद्येची देखील पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅटच्या मिडलमध्ये आला नव्हता. सरळ पायावर आदळला आणि पायचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाला. चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती कंकेशच्या माध्यमातून आणि त्यांच्याच घनाघाती फटक्यामुळे संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 43 धावसंख्येवरती. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र सुंदर झेल आणि ज्या खेळाडूकडून आशा होत्या
त्या आशांचं रूपांतर मात्र निराशांमध्ये होत आहे. जो खेळाडू संघाचा हुकमी एक्का होता त्या खेळाडूला पहिल्या चेंडूवर माघारी परतवलंय. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. कधी एखादा खेळाडू हिरो तर कधी एखादा खेळाडू झिरो. त्याचंच समीकरण मैदानामध्ये ज्या आशा विक्कीकडून होत्या, संपूर्ण मैदानामध्ये जे प्रेक्षक होते त्याच्या नजरा त्या विक्कीवरती होते आणि पहिल्या चेंडूवर विक्की मुंबईकर मात्र तंबूच्या दिशेने परततोय. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातो वैभव कोळी. वैभवमध्ये देखील क्षमता आहे. दिसायला जरी थोडीशी पर्सनॅलिटीमध्ये कमी असल्या तरी देखील फटक्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता त्याच्या नसते. चांगली बॅटिंग नेहमी सागर क्रिकेट क्लब दिवाळी संघाकडून करून दाखवतो. आता मात्र नयन आणि वैभवला काहीतरी चमत्कार करावा लागेल सामना जिंकायचा असेल तर. समीकरण बदलतंय. गोलंदाज हॅट्रिक वरती आहे. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना तंबूची दिशा दाखवलेली आहे. पाहिजे हॅट्रिक मुकम्मल करतोय का. गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस चांगला चेंडू या देखील चेंडूवरती मिळत नाहीये. अर्थातच 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव आणि त्यामध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. अर्थातच पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये कंबर कसली आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी विदेशच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होतोय पदरी मात्र अपयश पडत आहे. यावेळेस 5वा चेंडू देखील निर्धाव, 5वा चेंडू देखील डॉट. पाहिजे या स्पर्धेमधलं पहिलं मैदान षटक होत आहे का. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत. 5 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेले आहेत. समीकरण सागर क्रिकेट क्लब दिवाळे संघासाठी जड झालेला पाहायला मिळत आहे. पाहिजे शेवटचा चेंडू हा देखील निर्धाव जाईल का, पहिलं मैदान षटक होईल का. यावेळेस फुलटॉस होता. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे सफल होतोय. अर्थातच काय नाव आहे नेरूळचं, तर नेरूळ 11 नेरूळ संघाचा कर्णधार विश्वास घरत आपण इथे उपस्थित आहात. आपण थोड्याच वेळात आपण मंचाच्या जवळ यायचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 37 धावांची गरज. 18.5ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये हवी आहे तुम्हाला जिंकायचं असेल तर. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. 18.5ची सरासरी म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. अर्थातच 18.5ची सरासरी. आणि अर्थातच महत्वाचे जे फलंदाज मैदानामध्ये नेहमीच असतात दिवाळी संघाकडून खेळत असताना, तो विक्की आणि विजेंद्र 2 महत्वाचे मोहरे बाद झाल्यानंतर 18.5चा रन रेट कशा प्रकारे पार होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. वैभवमध्ये देखील क्षमता आहे, नयनमध्ये देखील क्षमता आहे, परंतु टायमिंग आज मात्र नीट जुळताना दिसत नाहीये या खेळाडूंचं. गोलंदाजी मार्कवर ओमकार. इथे सज्ज होईल. 12 चेंडू, विजयासाठी 37 धावांची गरज. 18.5ची सरासरी सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका, बॅटच्या मिडल मध्ये चेंडू येतोय आणि 6 धावा इथे मिळत आहेत. ही खासियत आहे वैभव कोळीची, हा दर्जा आहे वैभव कोळीचा. मी पहिलंच म्हटलं होतं वैभवच्या पर्सनॅलिटीवर नक्की जाऊ नका, थोडंसं सरपाटत जरूर आहे, परंतु क्रिकेटचं नॉलेज भरपूर आहे. क्रिकेटचे स्ट्रोक चांगले चांगले भरपूर आहेत. लेदर क्रिकेट खेळतो आणि लेदर क्रिकेट जो खेळतो अर्थातच त्याची नजर चेंडूवरती चांगली असते आणि तीच चेंडूवरती असणारी नजर दाखवली. पहिल्या चेंडूवर शॉर्ट टर्म पूल 6 धावा संघासाठी अर्जित केल्या या वैभवने. पुढचा चेंडू असेल या षटकातला. यावेळेस फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे. 9 मॅन लँड्स मध्ये चेंडू तर पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, नक्कीच होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होते. 2 धावांची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावा. 2 चेंडूमध्ये जवळजवळ 8 धावा आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिली वॉर्निंग आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, याची नोंद घ्या. चला पंचांकडून तुम्हाला देखील वॉर्निंग आलेली आहे, यानंतर जास्त वेळ घेऊ नका. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण दोन्ही टीम साठी लागू होईल.
पकडा कॅच, जीता मॅच, सोडा कॅच, हारा मॅच, हे समीकरण मैदानामध्ये. वैभवचा झेल सुटल्याच्या वैभवने एक षटकार आतापर्यंत लगवलेला आहे मैदानामध्ये. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 16. 16 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अठ्ठावीस धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूने 28 धावा, म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 4 षटकार जरूर तुम्हाला ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. क्षमता आहे नयनमध्ये, क्षमता आहे वैभवमध्ये, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, अर्थातच क्रिकेट. वैभवमध्ये क्षमता आहे, नयनमध्ये देखील क्षमता आहे. बॅटच्या मिडलमध्ये चेंडू घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार. 9 चेंडू विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, योग्य दर्जाची गोलंदाजी. 8 चेंडू आणि 28 धावा. पहा, कदाचित असं वाटलं होतं की सहजरित्या सागर क्रिकेट क्लब दिवाळे संघ जिंकू शकतो, परंतु तसं झालं नाहीये. श्री गणेश मिटपाडा संघाने देखील दाखवून दिलंय अंबे किसी से कम नाही. सुंदर गोलंदाजी. हा देखील चेंडू निर्धाव, हा चेंडू देखील डॉट. 7 चेंडू 28 धावा. 7 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. सात चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या चेंडूवर चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. या शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. शेवटचं षटक कोणता गोलंदाज टाकणार यावर सगळ्यांच्या नजरा. वैभव मैदानामध्ये आहे, नयन मैदानामध्ये आहे. नशीब या चेंडूवर चला पंच वॉर्निंग द्यायची आहे लगेचच. बघा, सेकंड वॉर्निंग आणि थर्ड वॉर्निंग जर दिली तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागल्यामुळे विनंती आहे. पंच आपल्याला कळवतात आपण जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही एक मॅच आहे आणि त्यानंतर सेमीफायनल फायनल या लढती अजून शिल्लक आहेत. नेरूळ 11 नेरूळ संघाचा कॅप्टन विश्वास आपण मंचाच्या जवळ यायचा आहे. आपला मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. एक चांगला क्रिकेटर आहे विश्वास घरत. सातत्यानं चांगले बॅटिंग करून दाखवले. नेमबं टेनिस क्रिकेट जगतामध्ये क्रिकेट खेळत असताना स्वतःचं नाव मात्र एक वेगळ्या उंचीवरती नेहमीच नेलेलं आहे. नेरूळ 11 नेरूळ संघाकडून खेळत असताना विश्वासने यावेळी चेंडू सोडून दिला आहे. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल, खराब मारा. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू विजयासाठी 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. पाहिजे 3 षटकार बॉल ठोकेल का? पहिलाच चेंडू अक्रॉस द लाईन फटका लगावण्याचा प्रयत्न. 1 सोडली धाव इथे कंप्लीट होते. पंचांचा इशारा तो लेग बाई. चेंडू पायाला आदळला. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावा. पाच चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. चला प्लीज रिक्वेस्ट आहे, जास्त वेळ घेऊ नका. 5 चौकार किंवा 3 षटकार इथे लगवावे लागतील. यावेळी झेल सुटलाय आणि एकच धाव इथे मिळते. 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावा. आता मात्र 3 चेंडू मध्ये 3 षटकार इथे ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर वैभवला. हा फटका चांगला आहे आणि हा सीमारेषा बाहेर देखील आहे. पहिला षटकार तर ठोकलाय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावा. पहा समीकरण. आतापर्यंत वैभवने एकाकीला लढवलाय. षटकार तर लगावलेत 2.
यावेळेस 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू या सामन्याचं भवितव्य नक्कीच ठरवू शकेल. या चेंडूवर पूर्णपणे दारोमदार असेल. हा चेंडू समीकरण सामन्याचं नक्कीच लगावू शकेल. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. तर मॅच जर जिंकवली वैभवने तर आशुतोष कोळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे वैभवला देण्यात येईल. सामना जर जिंकवला वैभवने तर आशुतोष कोळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हा चेंडू नक्कीच सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. हा चेंडू नक्कीच निर्णायक असेल आणि या चेंडूवर चांगला फटका, दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वैभवसाठी. जोरदार टाळ्या. अप्रतिम बॅटिंग. शेवटच्या क्षणार्धापर्यंत मी देखील हार मानणार नाही हे दाखवून देणारा क्रिकेट. 1 चेंडू आणि विजयासाठी सामना संपल्यानंतर कुठल्याही खेळाडूने आतमध्ये जायचं नाहीये याची नोंद घ्या. दोन्ही संघ गावातले असले तरी नियम सर्वांसाठी सारखे आहेत. पंचाचं शेवटचं डिसिजन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मैदानामध्ये कोणीही जायचं नाही याची नोंद घ्या. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे. दोन्ही संघ गावातले आहेत. दोन्ही संघ शिस्तप्रिय आहेत. एकदा प्रेक्षकांना विनंती करतोय, एकदा गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. काय घडेल? अप्रतिम बॅटिंग वैभवने करून दाखवली. शेवटच्या क्षणार्धापर्यंत मैदानामध्ये उभा राहिला. मी पहिलंच म्हटलं पर्सनॅलिटी दिसायला थोडासा सड पातळ जरूर आहे परंतु क्रिकेटचं भरपूर नॉलेज आहे. क्रिकेटचं टायमिंग आहे आणि त्याच भरोशावर अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत करून दाखवली. 1 चेंडू विजयासाठी 5 धावा. पंच चला लगेचच मॅच चालू करून घ्यायची आहे. अर्थातच देवनाथ मडवी यांचे भाचे आहेत आणि आज मात्र चांगले बॅटिंग मैदानामध्ये करून दाखवतात. अप्रतिम क्रिकेटचा खेळ वैभवने करून दाखवला. 1 चेंडू 5 धावा आणि या चेंडूवर देखील षटकार आणि इथे मात्र सागर क्रिकेट क्लब दुबाळे संघाने विजय संपादन केलंय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र मैदानामध्ये जाऊ शकता. सामना जिंकलेला आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे देण्यात येईल. चला यानंतर चला लगेचच या. दुबाळे आणि नेरूळ टॉस साठी यायचं. चला लगेचच प्लीज. राहुल शिरसाट यानंतर समालोचन करण्यासाठी आपल्याला यायचं. प्लीज या लवकर. यानंतर समालोचन करण्यासाठी नवी मुंबईचा एक चांगला गोड आवाज राहुल शिरसाट कम ऑन स्टेज आपल्याला समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय. मंचावरती यायचं. तुझं मी पांडुरंग खिल्लारे आपली रजा घेतो. धन्यवाद. पांडू बसला. पांडू काय आला? पांडू शेठ तर 1000 रुपयाचं पारितोषिक आराध्य 11 या टीमचे पुरस्कर्ते आशुतोष कोळी यांच्या माध्यमातून देखील वैभवला लगावलं गेलं होतं. तर नेरूळ टीमचा कॅप्टन आपण यायचं तत्परतेने. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर आदरणीय नितीनदादा खोई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
सुपर 3 मध्ये जाण्यासाठी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते.